ब्रेकनंतर प्राईम टाइम लाईव्हमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत। मुंबईतील झोपडपट्टी पुनर्विकास योजनेमध्ये कशा प्रकारे आणि किती घोटाळा झाला या संदर्भात सविस्तर माहिती आता आमचा असोसिएट एडिटर राहुल जाधव देणार आहे आणि त्याच्याबरोबरच सामाजिक कार्यकर्ते संदीप येवले देखील आमच्या न्यूजरूममध्ये आहेत। राहुल, नक्कीच मुंबईमध्ये जे SRA प्रकल्प होत आहे त्याच्यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होतो अशी चर्चा होत होती, पण आज पुराव्यासहित सामाजिक कार्यकर्ते संदीप येवले आहेत, त्यांनी ते समोर आणलेले आहेत। आपण पहिल्यांदा बघूया की त्यांना 11 कोटीची लाच ऑफर केली गेली होती, त्यातला पहिला हप्ता 1 कोटीचा दिला गेला होता। आपण हे पैसे पाहू शकतो की हेच ते लाचेचे पैसे आहेत। पहिला हप्ता 1 कोटीचा, त्यातले हे 40 लाख रुपये येवले आपल्या इकडे घेऊन आलेत आपल्या कार्यालयामध्ये, आपण पाहू शकतो। येवले सर आपल्याबरोबर आहेत। सर, नक्की हा घोटाळा कसा उघडकीस आला, तुम्ही कशा पद्धतीने तुम्ही तो बाहेर काढला? आमच्या पूर्ण भ्रष्टाचाराचे जे पुरावे आहेत त्याच्याकडं शासन यंत्रणा म्हाडा SRA दुर्लक्ष करत होतं, कुठेही न्याय मिळत नव्हता। आम्ही या पूर्ण बिल्डर लॉबीच्या प्रवाहाच्या विरोधामध्ये पुराव्यानिशी बोलत असताना सरकारी यंत्रणा या संपूर्ण बिल्डरच्या दावणीला बांधले गेलेले आहेत। कुठेही न्यायाचा आशेचा किरण आम्हाला दिसत नाही। आम्ही सरकारी यंत्रणा आणि मंत्र्यांकडे गेलो, याच्या आधी मेधाताईंनी पण उपोषण केलेलं, परंतु फक्त चौकशी समिती नेमतात, तोंडाला पानं पुसली जातात आणि त्याच्यानंतर काही होत नाही। तर ह्या पूर्ण सिंडिकेटचा पर्दाफाश करण्यासाठी माझ्या मूल्य तत्वांना मनाला मारून हे संपूर्ण सिंडिकेटचं मी रॅकेट ओपन केलेलं आहे। याचं हे ज्वलंत उदाहरण तुम्ही आज या ठिकाणी बघताय। तुम्ही स्टिंग ऑपरेशन केलं, नक्की त्यावेळेला काय झालं, तुम्हाला कशा पद्धतीने ऑफर दिली गेली आणि ती ऑफर नक्की कोणी दिली? मला पोलीस डिपार्टमेंटमधून ऑफर आलेली, त्याच्यानंतर त्या ठिकाणचे स्थानिक जे दलाल नेते आहेत त्यांनी पण ऑफर केलेली। कोण होते ते नेते, कोण होते? तुम्हाला त्यांची नावं घेऊन सांगा, तुम्ही अजिबात घाबरू नका, तुम्ही नावं घेऊन सांगा की तुम्हाला कोणी ऑफर दिली होती। लोकल पोलीस स्टेशनचे जे कुलकर्णी आहेत त्यांनी ऑफर केलेली। त्याच्यानंतर SRAचे CEO स्वतः बोललेले की तुम्ही याच्यामध्ये मोठा बिल्डर आहे आणि काही होणार नाही, खूप पुढे गेलेला आहे, त्याच्यामुळे तुम्ही तुमचं भलं करून घ्या। ते SRAचे अधिकारी पण याच्यामध्ये होते। त्याच्यामुळे हे संपूर्ण जर बघितलं तर हे संपूर्ण रॅकेटचं जर पर्दाफाश करायचा आहे तर वेगळ्या प्रकारची रणनीती करावी लागेल, म्हणून हा सगळा उपद्रव झाला। आपण इथं आता ब्रेक घेणार आहोत आणि याच्या पुढेही त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत। त्यांनी काही अधिकाऱ्यांची नावं सांगितली, पण काही राजकीय पुढारीही यामागे होते, त्याच्या मागे त्यांचा हात होता, हे आपण जाणून घेणार आहोत ब्रेकनंतर। ब्रेकनंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। आपल्याबरोबर येवले सर आहेत। येवलेजी, तुम्ही सांगितलं पहिले की काही अधिकारी ज्यात मिली बघत होते त्यांनी तुमच्याकडे गेलेले, पण काही राजकीय पुढारी पण होते, तुम्ही त्यांच्याकडे गेले होते पण त्यांनी पूर्णतः दुर्लक्ष केलं आणि तुम्हाला सांगितलं की तुम्ही त्यांच्या नादाला लागू नका। कोण होते ते लोक आणि काय तुमच्याबरोबर झालेलं? घाटकोपर विधानसभेचे आमदार राम कदम यांच्याकडे आम्ही 4 वेळा 200 ते 300 माणसं घेऊन गेलेलो, परंतु आमदार राम कदम यांनी बिल्डरांचा भ्रष्टाचार, अन्याय अत्याचारावरती पूर्णपणे दुर्लक्ष केलं। किरीट सोमय्यांनी तर आम्हाला डायरेक्ट दरवाजावरून हाकलून दिलं। अशा पद्धतीचा हा पूर्ण व्यवहार आहे। यापुढची तुमची आता नक्की भूमिका काय असणार आहे? कारण की आता तर हे प्रकरण उजेडात आलेलं आहे, तुमच्याकडे पण शंकेची सुई गेलेली आहे की तुम्हाला 1 कोटी मिळाले होते, 60 लाख रुपये तुमच्याकडनं खर्च झाले, 40 लाख रुपये आता तुमच्याकडे राहिलेत। यापुढची तुमची भूमिका काय असणार आहे आणि या पैशांचं तुम्ही काय करणार? पोर्तुगालची राजकन्या इन्फंटा याचं जेव्हा दुसऱ्या चार्ल्ससोबत लग्न होतं तेव्हा तिच्या बापाने मुंबई आंदण दिली, तसं या सरकारी आणि प्रस्थापित राजकीय पक्षांनी ही मुंबई बिल्डरांना आंदण केलेली आहे। मुंबईच्या तिन्ही बाजूला समुद्र आहे, जर मुंबई स्लम फ्री करायचे तर लाखो करोडो टन सिमेंट आणि स्टील या मुंबईवरती लोड येणार आहे आणि कुठल्याही प्रकारचं डिझास्टर झालं तर 70 ते 80% मुंबई बर्बाद होणार आहे। त्याच्यामुळे मुंबईकरांना वाचवायचे, मुंबईला वाचवायचे, त्याच्यामुळे हा लढा फक्त हनुमाननगरचा नसून या हनुमानाने स्वतःच्या शेपटीला आग लावून या बिल्डरांची रावणाची लंका जाळण्याचं काम जनतेच्या जोरावर केलेलं आहे। हा लढा आता हनुमाननगरचा नाही तर पूर्ण मुंबई, पुणा, नागपूर ज्या ठिकाणी बिल्डर लॉबी आणि भांडवलदार विकासाच्या नावाखाली गरिबांना शहराच्या बाहेर हाकलण्याचं काम करतायत आणि शहरामध्ये आयत राहणार, कष्टकरी शहराच्या बाहेर राहणार, हा नवीन जमातीचा जो उदय आलेला आहे, या उदयाचा नष्ट करण्यासाठी आम्ही सज्ज झालो आहोत। नक्कीच, धन्यवाद, खूप धन्यवाद तुम्ही महाराष्ट्रवंशी बोलल्याबद्दल। त्यांचं असं स्पष्ट म्हणणं आहे की हा लढा आता फक्त एका सोसायटीपुरता नाही, तर हा संपूर्ण मुंबईसाठी आहे आणि हा लढा ते लढतच राहणार आहेत। नक्कीच राहुल, हा लढा फक्त एकट्यापुरता नाही आहे तर पूर्ण मुंबईसाठी आहे। धन्यवाद, तू या संपूर्ण विषयामध्ये नेमका घोटाळा कसा झाला या संदर्भातली माहिती दिलीस।